चिक्की बनवताना बऱ्याच वेळेला पाक हा पुढे जातो किंवा चिक्की कडक होते किंवा चिक्की चिवट होते। तर हे सगळं होऊ नये यासाठी अवघ्या 10 मिनिटांमध्ये पाक न करता मस्त अशी तिळाची कुरकुरीत चिक्की कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत। व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। तर सगळ्यात आधी इथे मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत। मंद गॅसवर छान असे खमंग कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। बऱ्याच वेळेला काय होतं की गुळाचा पाक करताना पाक पुढे जातो, मग चिक्की कडवट होते किंवा पाक जर कमी शिजला तर मग चिक्की चिवट आणि चिकट होते। तर आज आपण एकदम सोपी पद्धत वापरणार आहोत की ज्याच्यामुळे एकदम एक कुरकुरीत अशी आपली तिळाची चिक्की तयार होईल। तर हे पहा, शेंगदाणे आपले छान असे खमंग खरपूस भाजून झालेले आहेत। हे आता साईडला ठेवून द्यायचे आहेत। आता नेक्स्ट स्टेपमध्ये एका कढईमध्ये येथे मी 1 वाटी तीळ घेतलेले आहेत। तीळ येथे मी पॉलिश तीळ वापरलेले आहेत, तुम्ही गावरान तीळ सुद्धा वापरू शकता। आता हे सुद्धा आपल्याला चांगले असे फुलेपर्यंत आणि तडतडेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला पटकन सबस्क्राइब करा, बाजूच्या बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल। आणि जर रेसिपी आवडत असतील तर अशाच नवनवीन रेसिपींसाठी एक लाईक करायलाही विसरू नका। तर हे पहा, तीळ आपले चांगले असे फुललेले आहेत, हलकासा कलर तिळाचा चेंज झालेला आहे। आता हे तीळ आपण साईडला काढून घेऊयात। आता नेक्स्ट स्टेपमध्ये एका मिक्सिंग जारमध्ये ते मी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत। हे आपल्याला ओबडधोबड थोडेसे हलकेसे वाटून घ्यायचे आहेत। तर हे पहा, हलकेसे ओबडधोबड वाटून घेतलेले आहेत। तुम्ही एकदम बारीक सुद्धा इथे वाटून घेऊ शकता किंवा तुम्ही तसेच अख्खे ठेवू शकता। तर आता सगळ्यात आधी नेक्स्ट स्टेप आपल्याला इथे चाकू आणि पोळपाट आणि लाटण्याला तूप लावून घ्यायचं आहे, म्हणजे नंतर आपला गोंधळ उडणार नाही, त्यामुळे ही स्टेप करून ठेवायची आहे। आता इथे नेक्स्ट स्टेपमध्ये एका कढईमध्ये 1 वाटी साखर घेतलेली आहे। तर इथे आपण गुळाचा पाक काहीही न करता साखर वापरणार आहोत। तर साखरेचा सुद्धा आपण पाक करणार नाही आहोत, काय ते मी पुढे सांगणारच आहे। तर आता साखर ही जी आहे फक्त आपल्याला वितळून घ्यायची आहे, याचा पाक तयार करायचा नाहीये। साखरेमध्ये कुठेही पाणी किंवा काहीही वापरलेलं नाहीये। तर हळूहळू हे पहा, साखर आपली विरघळत आहे। इथे पूर्णपणे लो गॅस ठेवायचा आहे, मंद गॅसवर आपल्याला साखर विरघळून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता हळूहळू साखर आपली कॅरमलाइज होत आहे। थोडे थोडे साखरेचे दाणे शिल्लक आहेत। हे पहा, आता थोड्या वेळानंतर पूर्णपणे साखर विरघळलेली आहे, साखरेचे कुठेही दाणे शिल्लक नाहीयेत। याच्यापेक्षा पुढे आपल्याला काहीही न्यायचं नाही, नाहीतर मग याची कडवट अशी चव लागते। त्यामुळे या स्टेजवर गॅस लगेचच बंद करायचा आहे आणि त्यानंतर आपला शेंगदाण्याचा कूट इथे जो आपण बनवलेला आहे तो घालायचा आहे आणि तीळ इथे आपण घालायचे आहेत। तीळ सुद्धा तुम्ही इथे वाटून घेऊ शकता, पण मी इथे अख्खे तीळ वापरलेले आहेत। थोडेसे चमचाभर तीळ मी बाजूला शिल्लक ठेवलेले आहेत नंतर वरतून घालण्यासाठी। आता हे पटापट आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि लगेचच हे जे मिश्रण आहे आपल्याला पोळपाटवर थापटून घ्यायचं आहे, कारण हे मिश्रण लगेचच आळून येतं। तर हे पहा, पटकन सगळं आपल्याला हा गोळा तयार करून घ्यायचा आहे, सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे। आणि आता हे मिश्रण लगेचच मी पोळपाटवर काढून घेते। पोळपाटला आधीच आपण तूप लावून ठेवलेलं आहे। तर हे पहा, आता हे सगळं मिश्रण मी यावर पसरून घेते। तर जे काही चमच्याला लागलेलं मिश्रण आहे ते मी चाकूच्या साहाय्याने ते काढून घेते। चाकूला आपण ऑलरेडी तूप लावून घेतलेलं होतं, त्यामुळे चाकूला हे मिश्रण लागत नाहीये। तर हे पहा, अशा पद्धतीने आता हे सगळं मिश्रण काढून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला लाटण्याच्या साहाय्याने हे मिश्रण पसरवून घ्यायचं आहे। थोडंसं मी हाताने हे चांगलं एकजीव करून घेते। हाताला थोडेसे चटके लागतात, पण पटापट हे सगळी प्रोसेस आपल्याला करावी लागते। तर हे पहा, अशा पद्धतीने याला आपल्याला शेप द्यायचा आहे, आकार द्यायचा आहे व्यवस्थित, आणि व्यवस्थित मी थापटून घेतलेला आहे। तर आता लाटण्याच्या साहाय्याने तुम्हाला जेवढ्या आकारमानाची तिळाची चिक्की हवी आहे त्या पद्धतीने आपल्याला तेवढ्याच आकारमानामध्ये लाटण्याच्या साहाय्याने ते लाटून घ्यायचं आहे। तर थोडेसे मी तीळ वरतून लावले होते, पण ते लाटण्याला चिकटलेले आहेत। तर आता पटकन आपण हे फक्त कट्स मारून घ्यायचे आहेत, लगेचच नंतर ते जसे आपण कट्स मारलेले आहेत तसेच चिक्की त्या आकारमानाची तयार होते। त्यामुळे फक्त मी वरतून कट मारते, जसं तुम्हाला शेप हवा आहे त्या पद्धतीने तुम्ही हे कट करून घ्यायचे आहेत। तर इथे मी चौकोनी आकाराचे कट मारून घेते।
अगदी फटाफट होते, जास्त वेळ थंड करत बसण्याचीही गरज लागत नाही. 2 मिनिटांमध्ये आपली ही तिळाची चिक्की आता थंड पण झालेली आहे आणि लगेच निघते. हे पहा, जास्त त्याला दाब द्यावा लागत नाही, पटापट निघली जाते आणि एकदम खस्ता, एकदम कुरकुरीत अशी जशी आपली बाहेर भेटते ना त्या पद्धतीने तिळाची चिक्की अगदी पाक न करता घरच्या घरी तयार होते. हे पहा, मस्त कुरकुरीत होते आणि कुठेही कडवट होण्याची शक्यता नसते किंवा चिवट किंवा चिकट होण्याची शक्यता नसते. बऱ्याच वेळेला पाक चुकला तर मग चिवट तरी होते किंवा कडवट तरी होते चिक्की. त्यामुळे पाक न करता अशा पद्धतीने एकदा चिक्की नक्की ट्राय करून पहा. मस्त कुरकुरीत आणि खस्ता अशी आपली तिळाची चिक्की तयार होते. हे पहा, तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. जितक्या जास्त जमेल तितक्या जास्त नातेवाईकांना आणि फ्रेंड्सना हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा. जाता जाता अशाच नवनवीन रेसिपींसाठी व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू